सरस्वती कन्या संघ विरुद्ध ओम साईश्वर सेवा मंडळ अंतिम सामना दत्ताराम गायकवाड फाउंडेशन पुरस्कृत ही स्पर्धा आहे। पुरुष महिला अजिंक्यपद स्पर्धा आहे। हा अंतिम सामना आहे। अंतिम सामन्यातील पहिलं संरक्षण करताना ओम साईश्वर सेवा मंडळाचे खेळाडू चार क्रमांकाची खेळाडू कादंबरी तेरवणकर ही संरक्षण करते। 10 क्रमांकाची ईशाली आमरे हिच्यावरती अचानक आक्रमण करायचा प्रयत्न केला नम्रताने। परत एकदा सरस्वतीचा संघ 4 क्रमांकाच्या कादंबरी तेरवणकर हिच्या पाठलागावर साखळी गटाच्या सामन्यांमध्ये हे दोन संघ एकमेकांविरुद्ध भिडले होते, ज्यामध्ये सरस्वती संघाने नाममात्र एका गुणाने ओम साईश्वर सेवा मंडळाचा पराभव केला होता आणि उपांत्य फेरीमध्ये ह्या दोन्ही संघांनी समोरच्या गटातील दोन्ही संघांचा पराभव करत परत एक वार अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला आहे। आणि आता अंतिम सामना या दोन संघांमध्ये आपल्याला होताना दिसतोय। तब्बल 2 मिनिटं होऊन गेलेली आहे आणि कादंबरी तेरवणकर ही अजूनही संरक्षण करताना दिसते। पोल मारायचा प्रयत्न केला रिया सिंग हिने। परत एकदा अचानक हल्ला 11 क्रमांकाची जान्हवी लोंढे ही उत्तमरित्या झेप घेऊन डाईज मारायचा प्रयत्न करते। नम्रता यादव परत एकदा बाहेरच्या कडीला आतमध्ये दाबायचा प्रयत्न आणि 4 क्रमांकाची परत कादंबरी तेरवणकर हिचा पाठलाग सुरू। चार क्रमांकाची खुशबू सुधार ही उत्तमरित्या स्तंभात टिपायचा प्रयत्न करते आणि आता अचानकरित्या तिने फार यशस्वीरित्या मारलेला होता, मात्र त्यांची एक खेळाडू 14 क्रमांकाची डायमा ही हल्ल्यामुळे थोडक्यात वाचली आहे। परत एकदा 4 क्रमांकाची खेळाडू संरक्षण करताना दिसते। डाय मारायचा प्रयत्न सरस्वती कन्याच्या संघाचा मध्येच बाहेरच्या खेळाडूंना आत दाबत गडी मारण्याचा प्रयत्न चालू आहे। आणि खूप सुंदररित्या 4 क्रमांकाच्या खुशबू सतारने तिचा आघाडी टिपलाय। 4 मिनिटं झालेली आहे। दोन क्रमांकाची वैष्णवी परब ही हुकमी संरक्षक ओम साईश्वरची या स्पर्धेत सगळ्या डावामध्ये वैष्णवीने दमदार संरक्षण केलेलं आहे। साखळी गटाच्या सामन्यात सरस्वतीच्या सामन्याच्या वेळेला सुद्धा वैष्णवीने दोन्ही डावामध्ये चांगलं संरक्षण केलेलं होतं।
परत एकदा जान्हवी लोंढे हिने प्रयत्न केला, फक्त तो अर्धवट प्रयत्न ठरला, त्यामुळे संरक्षक नाबाद. परत एकदा वैष्णवी परब संरक्षण करताना दिसते. साडेपाच मिनिटं होऊन गेलेली आहेत आणि आतापर्यंत फक्त एक गडी टिपण्यात सरस्वती संघाला यश मिळालंय. पाय सुटण्याचा फाऊल. खो खो मध्ये 2 संघांमध्ये 9-9 मिनिटाचं संरक्षणाची पाळी असते. 9-9 मिनिटाच्या पाळीनंतर अर्थात एक डाव झाल्यानंतर परत एक वार 9-9 मिनिटाची संरक्षणाची पाळी दोन्ही संघ करतात. अर्थात डावाचा सामना नसेल तर अशा प्रकारे 4 पाळ्या म्हणजे 2 संरक्षण आणि 2 आक्रमणाच्या पाळ्या प्रत्येक संघाला करायच्या असतात. खुशबू सुतारने हात टाकायचा सुंदर प्रयत्न केला आणि तेवढ्याच सुंदररित्या वैष्णवीने आपलं जीव वाचवलेला आहे. जवळजवळ 7 मिनिटं होत आलेली आहेत आणि आतापर्यंत एकच गडी मारण्यात यश. अर्थात लो स्कोरिंगचाच हा सामना आहे. आणि परत एकदा जोरदार प्रयत्न आणि डाईव्ह मारताना तिचे स्कंद म्हणजे शोल्डर लाईन मागे फिरल्यामुळे त्याचा फाऊल काढला पंचांनी. पंच कांती सरवैया, पंच म्हणजे दक्ष. सागर मालप आणि कांती सरवैया हे विद्यार्थीचे आघाडीचे पंच म्हणून काम करत आहेत. तर त्यांच्यावरती पंचप्रमुख म्हणून जतीन गवंडी, गणेश गवंडी हा पंचप्रमुख म्हणून काम करतोय. संरक्षक थकलाय मात्र अजूनही आपला जीव वाचू नये. जोरदार प्रयत्न चालू आहे सरस्वतीचा गडी मारण्याचा. शेवटचा मिनिट आता जवळपास शिल्लक आणि बघूया ती स्वतःचा जीव वाचवण्यात यश मिळतं का तिला. आणि खूप सुंदररित्या टिपलाय जान्हवी लोंढे हिने आणि अशा तऱ्हेने 2 क्रमांकाचं संरक्षण थांबलं. आणि आता पहिल्या तुकडीतील तिसरी खेळाडू 10 क्रमांकाची इशाली आमरे, त्याला डॉली म्हणतात, त्या इशाली आमरे ही संरक्षण करताना दिसते आहे. आणि तिच्याकडे फक्त 20 सेकंद संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. तो न घेता पुढे आणि थोडक्यात जीव वाचवण्यात कशी बशी यशस्वी. आणि अशा तऱ्हेने हा पहिला डाव संपताना, पहिली पाळी संपताना सरस्वती संघाने 2 गुण ओम साईश्वरचे टिपलेले.